हॅलो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे मी माझी एक्झॅक्ट एंट्री आणि मी एक्झिट कुठे घेतलं ते तुम्हाला सांगतो. आणि आपण उद्या निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये मी एंट्री घेतलेली. मी माझी एंट्री या कॅन्डलच्या आसपास कुठेतरी घेतली. ऑलमोस्ट इकडे आल्यावरती मला 3,900चा प्रॉफिट दिसला. ओके, आणि मी 3 लॉटने ऑप्शन बाईंग केलेलं. इकडे येईपर्यंत मला 3,900चा प्रॉफिट दिसलेला. आणि सेम एंट्री मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण दिलेली. हवं असेल तुम्ही माझ्या प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता. खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, तुम्ही हवं असेल तर व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ओके, सो मी आज ऑप्शन बाईंग केली 3 लॉटने आणि माझा टार्गेट होता 12,000चा. ओके, आणि एका लॉटवरती 4,000 मिळालं असेल तर एक्झिट केली असेल, पण मला 3 लॉटवरती 4,000च्या आसपास प्रॉफिट होत होता आणि 12,000 माझे कंप्लीट होत नव्हते. त्यामुळे माझं त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर कुठेतरी 10:20 आसपास माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ झाली. ओके, कारण मार्केटमध्ये डीके खूप जास्त फास्ट होत होता. कारण इकडे येईपर्यंत मला प्रॉफिट दिसलं आणि इथे येईपर्यंत माझी प्रीमियम आहे ते डीकेसुद्धा झाले. म्हणजे मी जिथे एंट्री घेतली त्या लेवलच्या आसपासच माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ झाली. आणि ती पण मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये स्क्वेअर ऑफ केली. स्क्वेअर ऑफ नसती केली तर तो माझा SLसुद्धा गेला असता. त्यामुळे मी जर सांगतो, जसं सिस्टीमने आपल्याला सांगितलं की आपण एक्झिट घ्यायला पाहिजे, तर आपण काहीही विचार न करता ती पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली पाहिजे. मग त्याच्यानंतर आपल्याला रीएंट्री मिळाली ती चालेल, कारण मी परत रीएंट्री घेणार होतो. पण माझ्या सेटअपमध्ये ही रीएंट्री आज बसलीच नाही. ओके, अगर रीएंट्री बसली असती तर मी 110% घेतली असती. मग भले माझा SL तरी गेला तरी चाललं असतं, किंवा मला टार्गेट मिळालं असता तरी चाललं असतं. ओके, सो मी माझी पोझिशन सकाळी एंट्री घ्यायच्या आधी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेली. आणि मी माझी पोझिशन आहे ती एक्झिट करायच्या आधी मी प्रीमियम ग्रुपवरती सांगितलं की मी आता एक्झिट करतो. एक्झिटचा मेसेज टाकला आणि मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. आणि त्या प्रीमियम ग्रुपवरती मी कोणत्याही प्रकारचे टिप देत नाही. मी फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी करतो. ओके, मी माझी एक्झॅक्ट एंट्री सांगतो, जेणेकरून मेंबर्सला मी एंट्री कुठे घेतो याची माहिती मिळेल. ओके, सो आधी माझी आजची पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही पोझिशन बघत असाल तर मला आज 60 रुपयाचा फक्त लॉस झाला. म्हणजे माझी पोझिशन आहे ती कॉस्ट टू कॉस्टमध्ये गेली आहे. बरोबर, फक्त ब्रोकरेज गेला आणि 60 रुपीज प्लस. म्हणजे अगर तुम्ही माझी एंट्री बघाल 176 माझी एंट्री होती. आणि ट्रेडच्या आतमध्ये असताना मी हायेस्ट 193 बघितलं. आणि 193 नंतर माझा जो डीके चालू झाला त्याच्यानंतर मी माझं ट्रेडिंग असेल कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट केला. ओके, कदाचित 1,000 रुपये मिळाला असता तर मी एक्झिट केले असतं. तसं नाही, जेव्हा मला माझी सेटअप मला एक्झिट सांगेल तेव्हा मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करेन. मग भले तो माझा SL तरी जाऊ दे, किंवा मग कॉस्ट टू कॉस्ट जाऊ दे, किंवा मग टार्गेट मिळू दे. ओके, आपलं टार्गेट तर फिक्स आहे 60 पॉईंट, 70 पॉईंट्स आणि 80 पॉईंट्स. बरोबर, त्याच्या ह्या आसपासच्या अगर समजा मला सिस्टमने आधीच त्याच्या एक्झिट सांगितलं तर मी आधीसुद्धा एक्झिट घेऊ शकतो. पण अगर ह्या सेटअपमध्ये बसत असेल तर मी वाला टार्गेट 110% घेतो. जेव्हापासून चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तेव्हापासून तुम्ही बघत असाल की मला छोटे छोटे प्रॉफिट होत आहे. कारण परवा 3 दिवसापूर्वी मला काहीतरी 1,000-1,500चा प्रॉफिट झालेला. ओके, त्याच्यानंतर काल एक 3,000चा प्रॉफिट झाला आणि आज ते कॉस्ट टू कॉस्ट निघाला. तर खूप लोकांना असं वाटत असेल की माझा 30,000पासून जो मी 2,00,000चा चॅलेंज घेतला तो कंप्लीट कसा होणार. सो तो कंप्लीट मला लगेच नाही करायचं, कारण 3,00,000पासून 2,00,000 जाणं हे डायरेक्टली जाणं इम्पॉसिबल आहे. सो मला 30,000चे पहिले 60,000 करायचे आहेत. 60,000चे मग मला करायचे 1,00,000 रुपये. 1,00,000चे करायचे 1.5. त्याच्यानंतर मग जाऊन माझा जो टार्गेट असेल तो 2,00,000चा असेल. कारण आपण जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा आपण हळू पायऱ्या चढतो, जेणेकरून आपण बरोबर वरती पोचू शकतो. कारण अगर डायरेक्ट 30,000पासून अगर आपण डायरेक्ट 2,00,000चं टार्गेट कंप्लीट करायला गेलो, जो आपला बॅलन्स आहे पोर्टफोलिओ तो कम्प्लिटली झिरोसुद्धा होऊ शकतो. ओके, आणि जे माझे प्रीमियम ग्रुप जॉईन केला त्यांना माहिती आहे की माझा बॅलन्स हा झिरो होतच नाही. इवन त्यांचा पण झिरो होत नाही. त्यांनी मला मेसेज पण केला आहे. तुम्हाला हवं असेल तर मी नंतर कधीतरी व्हॉट्सअप दाखवेन की माझं तर अकाउंट झिरो होतच नाही. कारण अकाउंट हे झिरो होणं चान्सच नाही, कारण माझा रिस्क रिवॉर्ड एवढा मोठा असतो. त्यामध्ये माझे बॅक टू बॅक 3 असेल तरी गेले आणि बॅक टू बॅक 2 प्रॉफिट झाले, तर माझं अकाउंट हे डायरेक्टली ग्रीनमध्ये होतं. ओके, सो तेच एक आहे की माझं अकाउंट झिरो व्हायचे चान्सेस कमी आहे. अगर मी ॲज पर सेटअप गेलं, डिसिप्लिन ठेवला, रिस्क मॅनेजमेंट ठेवली आणि मनी मॅनेजमेंट ठेवली, तर माझं झिरो होणं हे शक्यच नाही आहे. ओके, सो अगर मी हे 3 रूल ब्रेक केले तर कदाचित मी झिरो होऊ शकतो. पण मला माहिती आहे की मी हे रूल कधीच ब्रेक करू शकत नाही. ओके, सो त्यामुळे 30 ते 2,00,000चं चॅलेंज आहे. त्यासाठी वेळ आहे. सुरुवातीला मी 30 ते 6,000 करणार, 60,000 करणार. त्याच्यानंतर मग हळू कर 2,00,000 माझं टार्गेट आहे. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता. कारण प्रीमियम मेंबर्सला माहिती आहे की त्यांचं अकाउंट एकतर ग्रीनमध्ये तरी असणार किंवा मग ब्रेक इव्हनवरती असणार. ओके,
जे ग्रीनमध्ये जे पहिले सुरुवातीला आले त्यांचं अकाउंट हे 110% ग्रीनमध्ये असणार. जे 15 तारखेनंतर आलेत त्यांचं अकाउंट हे एक डिसेंट प्रॉफिट असणार. जसं मी मागचं एक स्टेटमेंट दाखवली तेवढं प्रॉफिट नसेल, म्हणजे ॲज कम्पेअर टू पर्सेंटेज वाईज. अगर तुम्ही त्याच्यात बघितलं असेल 25% प्रॉफिट मिळालं, तसं पर्सेंटेज वाईज प्रॉफिट हे ग्रीनमध्ये असणं त्यांचं. आणि जे थोडेसे उशीर आहे त्यांचं कदाचित आपलं कॉस्ट टू कॉस्ट किंवा आपलं ब्रेक इवन, पण लॉसमध्ये 110% असणार. ओके, सो तुम्हाला हवं असेल तुम्ही जॉईनसुद्धा करू शकता. आणि आता आपण बघूया की आपण उद्या निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो. कारण अगर आजचं तुम्ही मार्केट बघत असाल, सुरुवातीचे जे 15-20 मिनटं आहेत जे मार्केटने मोमेंटम केले, त्याच्यानंतर मार्केट हे एक कम्प्लिटली साईडवेज गेलं आहे. बरं, सो आज काय एवढा मोठा ट्रेड नाही मिळत. सो आपल्याला उद्या एक ट्रेड मिळायचे चान्सेस आहे. जसं मी तुम्हाला आय थिंक 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला की मार्केट माझ्यासाठी नेगेटिव्ह केव्हा होणार, जोपर्यंत ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत. ओके, सो आपण ह्या ग्रीन कॅन्डलचा एक लो मार्क करूया, त्याच्यानंतर आपण आपलं मार्केट ॲनालिसिस करू. आपण एक त्याचा हायला आपण एक हॉरिझॉन्टल लाईन मारूया आणि एक लोला आपण त्याची एक हॉरिझॉन्टल लाईन मारू. ओके, आणि आपण पहिली 5 मिनिटाचा चार्ट ओपन करू. कारण आपण ऑप्शन बाईंग करत असू तर ऑप्शन बाईंगसाठी 15 मिनिटाचा चार्टमध्ये जास्त उपयोग नाही, कारण अर्धी राहिली आहे ती निघून गेलेली असते. ओके, सो ऑप्शन बाईंगसाठी 5 मिनिटं असतील. आणि आपण जे ऑप्शन सेलिंग करतो, मी जे ऑप्शन सेलिंग करतो तेव्हा मी 15 मिनिटं वापरतो. ओके, सो मार्केट माझ्यासाठी नेगेटिव्ह केव्हा होईल, जेव्हा समजा उद्या एक गॅपडाऊन ओपन होणं, अगर 23,264 म्हणजे आपण 23,260 पण पकडू शकतो. त्या कॅन्डलचा जो लो असेल तो लो आपण पकडू शकतो. हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:3 किंवा 1:4 ठेवा. ओके, कारण मार्केट फ्लॅट गॅप डाऊन ओपन झाली, हा लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये एक मोठी मोमेंटम याची चान्सेस चांगले आहेत डाऊन साईडला. ओके, आणि समजा ह्या लेवलच्याच खाली ओपन झाला, 23,264च्या लेवलच्या खाली ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा मग ग्रीन कॅन्डल बघा आणि त्याचा लो ब्रेक होत असेल आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. सेम गोष्ट, 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा 1:3 किंवा 1:4 ठेवा. ओके, आणि अपसाईडला म्हणायचं झालं तर अपसाईडला मार्केटला अगर मोठा ट्रेड करायचा असेल तर मार्केटने एक गॅप अप ओपन व्हायला पाहिजे. ओके, गॅप अप ओपन झाल्यानंतर थोडा वेळ इकडे टाईमपास करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर अगर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला एक क्विक मोमेंटम मिळू शकते. पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, समजा 23,556 आपण एकदा लेवल परत एकदा मार्क करू. 23,000 सुरुवातीलाच अगर गॅप अप ओपन होणं का पहिले 5 मिनिटाचे कॅन्डल करत करत मार्केट ब्रेक केलं, ह्या लाईनच्या वरती एक कॅन्डल क्लोज होत आहे किंवा त्याचा वीक क्लोज होत आहे आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. सेम गोष्ट आहे, मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा, टार्गेट 1:3 किंवा 1:4 ठेवू शकतो आपण. ओके, आणि सगळ्यात चांगलं काय होईल, गॅप अप ओपन झालं ती 12:30-1 वाजेपर्यंत मार्केट टाईमपास करतं आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला एक क्विक मुवमेंट मिळू शकतो, ज्याच्यामध्ये आपला 1:3 किंवा 1:2चा टार्गेट आहे, 4चा टार्गेट आहे, तो इझिली कंप्लीट होऊ शकतो. ओके, एकदम सिम्पल ठेवा. मार्केट समजा हा लेवल जो मागाचा जो लेवल दिला आहे 260च्या आसपासचा काहीतरी, तो लेवल आणि हा लेवल, ह्या लेवलच्या अगर मार्केटमध्ये राहत असेल तर एंट्री घेऊ नका जबरदस्ती, कारण मार्केट ते साईडवेज असेल, त्याला हा तरी लेवल ब्रेक होते किंवा मग त्या मोठ्या कॅन्डलचा रेड लो तरी ब्रेक होते. ह्या दोघांपैकी एक ब्रेक झाला, आपण इझिली एंट्री घेऊ शकतो, जेणेकरून आपला टार्गेट आहे मोठा टार्गेट तो इझिली कॅप्चर होईल. सो अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.